आणि आता पुढची बातमी आहे हवामानासंदर्भातलीच, पावसासंदर्भातलीच बातमी आहे। भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला। जुलैच्या तुलनेत ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये कमी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं। नमस्कार। आजची सर्वात मोठी, अंगावर काटा आणणारी आणि राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवाचा काळजाचा ठोका चुकवणारी महाभयंकर ब्रेकिंग न्यूज आता थेट हवामान विभागाकडून धडकली आहे। निसर्गाचा एक अत्यंत क्रूर, थरारक आणि काळजाचे पाणी करणारा खेळ आता आपल्या महाराष्ट्रात सुरू झाला असून बळीराजाच्या जीवाशी खेळणारा हा निसर्गाचा रौद्र अवतार येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात किती भयानक रूप धारण करणार आहे याचा एक अत्यंत धक्कादायक आणि सुधारित अहवाल आता समोर आला आहे। आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या आणि पावसाच्या एका थेंबासाठी आसुसलेल्या बळीराजासाठी ही बातमी म्हणजे एका मोठ्या वादळाची चाहूल आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही तुमच्या शेतात हजारो रुपये खर्च करून पेरणी केली असेल तर काळजावर दगड ठेवून आणि श्वास रोखून ही बातमी ऐका। कारण जुलै महिन्यामध्ये पावसाने जी मोठी फसवणूक केली आणि त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जो भयानक कोरडेपणा राज्याच्या नशिबी आला आहे, त्यातून एका महाभयंकर दुष्काळाची आणि त्याचवेळी काही भागात भयंकर जलप्रलयाची चाहूल आता लागू लागली आहे। एकाच राज्यात निसर्गाचे हे दोन भयानक आणि परस्पर विरोधी चेहरे आता पाहायला मिळणार आहेत। कुठे पाण्याचा थेंबही पडणार नाहीये तर कुठे आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडून नद्या नाल्यांना महापूर येणार आहे। हा निसर्गाचा दुटप्पी खेळ नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये रंगणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांवर हे अस्मानी संकट कोसळणार आहे याची अत्यंत सविस्तर, थरारक आणि डोळे उघडणारी माहिती आपण या विशेष आणि सर्वात मोठ्या बातमीपत्रात घेणार आहोत। सुरुवातीला आपण या निसर्गाच्या मोठ्या आणि भयंकर फसवणुकीचा पर्दाफाश करूया। मागच्या जुलै महिन्यामध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात सापडला आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। जुलै महिन्याच्या सुरुवातीला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये अचानक आणि अत्यंत वेगाने कमी दाबाचे भयंकर पट्टे निर्माण झाले। या पट्ट्यांनी आणि मान्सूनच्या वाऱ्यांनी असा काही जोर धरला की राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला। नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले, अनेक धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आणि सर्वत्र हिरवळ दिसू लागली। हा पाऊस आणि निसर्गाचे हे रूप पाहून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला वाटले की आता यंदाचे दुष्काळाचे संकट पूर्णपणे टळले आहे। काळ्या आईच्या कुशीत आता बियाणे टाकायला काहीच हरकत नाही, असा एक अत्यंत मोठा आणि खोटा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात या निसर्गाने निर्माण केला। याच खोट्या विश्वासाच्या आणि आशेच्या बळावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी बँकांचे उंबठे झिजवून, सावकारांच्या पाया पडून कर्ज काढले, उसनवार केली आणि हजारो रुपये खर्च करून अत्यंत घाईगडबडीत आपल्या शेतात पेरण्या उरकून घेतल्या। एका एकरासाठी 10 ते 15 हजार रुपयांचा अवाढव्य खर्च करून शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांची पेरणी केली। सुरुवातीला पावसाच्या पाण्याने बियाणे मातीतून वर आले, कोवळी रोपे वाऱ्यावर डोलू लागली आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लहर दिसू लागली। पण हे सुख, हे समाधान निसर्गाला जास्त काळ बघवले नाही। निसर्गाने आणि हवामानाने आपला रंग अचानक आणि अत्यंत भयानक पद्धतीने बदलला। जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने अशी काही भयानक दडी मारली आहे आणि असा काही ब्रेक घेतला आहे की आता थेट शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे। आकाशात रोज काळेभोर ढग दाटून येतात, सोसाट्याचा वारा सुटतो, विजांचा कडकडाट होतो। शेतकऱ्याला वाटते आता मोठा पाऊस कोसळेल, पण पावसाचा एक थेंबही या तप्त जमिनीवर पडत नाही। वाऱ्याच्या प्रचंड वेगासोबत हे ढग शेतकऱ्याला चिडवत पुढे निघून जातात आणि मागे उरतो तो फक्त कडकडीत उन्हाचा भयानक चटका। जमिनीतील आणि मातीतील ओलावा आता अत्यंत वेगाने नाहीसा होऊ लागला आहे। ज्या जमिनीला कालपर्यंत पावसाच्या पाण्याची ओढ होती त्या काळ्याभोर जमिनीला आता उष्णतेमुळे मोठ्या आणि खोल भेगा पडू लागल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, या भेगा केवळ जमिनीला पडलेल्या नाहीत तर त्या पावसाची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या काळजाला पडलेल्या भेगा आहेत। मोठ्या कष्टाने, घामाच्या पैशाने वाढू लागलेली ती कोवळी पिके आता या कडक आणि रखरखीत उन्हामुळे अक्षरशः करपू लागली आहेत। पिकांची पाने पिवळी पडू लागली आहेत, त्यांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे आणि जर येत्या काही तासांत किंवा दिवसांत मोठा पाऊस आला नाही तर हे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक डोळ्यांसमोर जळून खाक होईल। ही भीती आता प्रत्येक शेतकऱ्याला रात्रंदिवस सतावू लागली आहे। या सर्व भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या परिस्थितीमागे एक अत्यंत मोठे, भयंकर आणि जागतिक पातळीवरचे संकट उभे आहे, ज्या राक्षसाचे नाव आहे एल निनो। प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक वाढल्यामुळे यावर्षी या एल निनोचा महाभयंकर प्रभाव पुन्हा एकदा अत्यंत ताकदीने सक्रिय झाला आहे। जेव्हा हा एल निनो सक्रिय होतो आणि समुद्राचे पाणी तापते तेव्हा भारताच्या आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राच्या मान्सूनवर अत्यंत घातक, विनाशकारी आणि थेट परिणाम होतो। हे आतापर्यंत अनेक हवामान मॉडेल्सनी सिद्ध केले आहे। यंदाही नेमके तेच घडत आहे। मान्सूनचे वारे अचानक कमकुवत झाले आहेत। अनेक आंतरराष्ट्रीय हवामान अभ्यासकांनी आणि राज्यातील तज्ज्ञांनी आधीच इशारे दिले होते की यावर्षी पावसाचा अजिबात भरवसा धरू नका। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि कृषी विभागाने वारंवार आवाहन केले होते की जमिनीमध्ये जोपर्यंत किमान 1 फूट खोलीपर्यंत ओलावा जात नाही तोपर्यंत कोणीही पेरणीची घाई करू नये।
पण जुलैच्या त्या फसव्या पावसाने अशी काही भुरळ घातली की शेतकऱ्यांनी अवघी 4 ते 5 बोटे जमीन ओली होताच पेरण्या केल्या आणि आता तीच घाई. तोच विश्वास शेतकऱ्यांच्या अंगलट येताना अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे. मुळांना आतून पाणीच मिळत नसल्यामुळे पिके तग धरू शकत नाहीत आणि दुसरीकडे कडक ऊन त्यांना अक्षरशः जाळून टाकत आहे. आता या सर्व संकटात सर्वात मोठा, भयानक आणि शेतकऱ्याची झोप उडवणारा प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे दुबार पेरणीचा. जर आताचे हे पीक जळून गेले तर दुबार पेरणी करण्यासाठी पुन्हा नवीन बियाणे आणि खते आणायची कुठून? पहिल्या पेरणीसाठी काढलेले कर्ज आणि त्याचे व्याज अजून डोक्यावर तसेच आहे. त्यात आता दुप्पट खर्च कसा करायचा? आणि समजा काळजावर दगड ठेवून, घरदार गहाण ठेवून शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज काढले आणि दुसरी पेरणी केली, तरीही त्याला हा लहरी निसर्ग आणि पाऊस साथ देईल याची काय शाश्वती आहे? कारण हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी जो नवीन अहवाल आणि डेटा आता सादर केला आहे, तो अत्यंत धक्कादायक, थरारक आणि विचार करायला लावणारा आहे. हवामान खात्याच्या नवीन आणि सुधारित मॉडेलनुसार आता आपल्या महाराष्ट्राचे 2 स्पष्ट आणि अत्यंत भयानक भाग पडले आहेत. एक भाग असा आहे जिथे पावसाचा महापूर आणि जलप्रलय येणार आहे, तर दुसरा भाग असा आहे जिथे पावसाचा थेंबही पडणार नाहीये आणि तिथे भीषण, रखरखीत दुष्काळाच्या झळा थेट सोसाव्या लागणार आहेत. चला तर मग आता आपण अत्यंत सविस्तरपणे आणि बारकाईने पाहूया की राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांवर हे कोरडे संकट घोंगावत आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना जलप्रलयाचा भयंकर सामना करावा लागणार आहे. सर्वात आधी आपण त्या भागाकडे वळूया जिथे पावसाचा मोठा हाहाकार माजण्याची आणि धोक्याचा इशारा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या सॅटेलाइट माहितीनुसार अरबी समुद्रावरून येणारे अत्यंत बाष्पयुक्त आणि वेगाने वाहणारे वारे थेट आपल्या कोकण किनारपट्टीला धडकणार आहेत. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा या ठिकाणी पावसाचा मोठा तांडव आणि रौद्र रूप पाहायला मिळू शकतो. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट कधीही जारी केला जाऊ शकतो. काही विशिष्ट तारखांना या भागात इतका भयंकर आणि सलग पाऊस पडू शकतो की नद्या आणि नाले धोक्याची पातळी ओलांडून अक्षरशः रौद्र रूप धारण करून वाहतील. अनेक सखल भागांमध्ये आणि शहरांमध्ये पाणी साचून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील डोंगराळ आणि घाट भागांमध्ये ढगफुटीस दृश्य पाऊस कोसळण्याची अत्यंत मोठी भीती व्यक्त केली जात आहे. या धरण क्षेत्रामध्ये पाऊस चांगला झाला तरी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचे आणि डोंगर खचून शेतीचे अतोनात नुकसान होण्याचे मोठे संकट या जिल्ह्यांवर घोंगावत आहे. विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली या पट्ट्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये काही प्रमाणात चांगल्या आणि दिलासादायक पावसाची शक्यता आहे, पण तिथेही पावसाचे वितरण अत्यंत असमान आणि अनपेक्षित असणार आहे. आता आपण राज्याच्या त्या भागाकडे वळूया ज्या भागाची बातमी ऐकून खरोखरच अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि काळजाचा ठोका चुकेल. राज्यातील असे काही जिल्हे आहेत ज्यांना या निसर्गाने पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आहे. असे अत्यंत विदारक चित्र सध्या दिसत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशावर अत्यंत भीषण, भयावह आणि कोरड्या दुष्काळाचे मोठे संकट आता उभे राहिले आहे. हवामान खात्याच्या अत्यंत चिंताजनक आणि गंभीर अहवालानुसार मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यंत कमी किंबहुना नगण्य राहण्याची भीती आहे. या भागाला आधीच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असते, त्यात आता पावसाने अशी भयानक दडी मारल्यामुळे खरीपाची सर्व उभी पिके डोळ्यांसमोर जळून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि तप्त वारे वाहणार असून उन्हाचा चटका आणखी भयंकर वाढणार आहे. जमिनीतील उरलासुरला ओलावा देखील आता झपाट्याने संपत चालला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग, सोलापूर जिल्हा आणि अहिल्यानगर या भागांमध्ये देखील पावसाची अत्यंत मोठी आणि कधीही भरून न निघणारी तूट पाहायला मिळणार आहे. या भागात पिकांना जगवण्यासाठी आणि माणसांना पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही आभाळातून पडणार नाही, अशी भयानक आणि काळजाला भिडणारी स्थिती निर्माण होऊ शकते. या पर्जन्यछायेच्या आणि मराठवाड्याच्या भागातील शेतकऱ्यांसाठी आता हवामान आणि कृषी तज्ज्ञांनी एक अत्यंत कडक, स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा दिला आहे. जर तुमची पिके आता उन्हामुळे करपत असतील, वाळत असतील आणि पाऊस पडत नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत कोणाचेही ऐकून लगेचच दुबार पेरणीची चूक अजिबात करू नका. जोपर्यंत आकाशातून मोठा, मुसळधार पाऊस सलग पडत नाही आणि तुमची जमीन 1 फुटापर्यंत आतून पूर्णपणे ओली होत नाही, तोपर्यंत नवीन बियाणे चुकूनही मातीत टाकू नका. कारण या एल निनोचा हा प्रभाव इतका भयंकर आणि लहरी आहे की तो कधीही पावसाला रोखून धरू शकतो आणि वाऱ्याची दिशा बदलू शकतो. जर तुम्ही पुन्हा उसनवार करून सोने नाणे मोडून पेरणी केली आणि पावसाने पुन्हा एकदा अशीच दडी मारली, तर शेतकरी पूर्णपणे आणि कायमचा उद्ध्वस्त होईल. त्यामुळे आता वाचलेल्या पिकांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा कोणत्याही उपलब्ध मार्गाने संरक्षित पाणी देऊन जगवण्याचा आटोकाट आणि शर्थीचा प्रयत्न करा. निसर्गाच्या या लहरीपणासमोर माणूस आणि शेतकरी जरी हतबल असला, तरी आधुनिक तंत्रज्ञान आणि संयमाच्या बळावर या महाभयंकर संकटाचा सामना करणे आता अत्यंत गरजेचे आणि काळाची गरज बनले आहे. पण हे संकट इथेच थांबत नाहीये.
पावसाचा हा लपंडाव आणि निसर्गाचा हा खेळ केवळ शेतातील पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचा अत्यंत थेट आणि भयानक परिणाम आता संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि बाजारपेठेवर दिसू लागणार आहे. जेव्हा शेतातून उत्पादनच निघणार नाही, खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया जाईल, तेव्हा बाजारात अन्नधान्याची अत्यंत मोठी आणि भीषण टंचाई निर्माण होईल. सोयाबीन, कापूस, डाळी यांच्या किमती अचानक गगनाला भिडतील आणि याचा भयंकर फटका केवळ त्या गरीब शेतकऱ्यालाच नाही, तर शहरात राहणाऱ्या सामान्य आणि नोकरदार माणसाला देखील बसणार आहे. पावसाचे हे भयानक चक्र आता इथून पुढे कसे फिरणार आहे? बंगालच्या उपसागरात अजून एखादे मोठे वादळ किंवा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची काहीही शक्यता उरली आहे का? सप्टेंबरच्या शेवटी मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करताना राज्याला काही मोठा दिलासा देईल की जाता जाताही शेतकऱ्याला रडवूनच जाईल? हे सर्व प्रश्न आता अत्यंत गंभीर आणि थरारक बनले आहेत. हवामानाचे हे थरारक आणि सतत क्षणाक्षणाला बदलणारे मॉडेल पाहता येत्या 24 ते 48 तासांत काही जिल्ह्यांच्या हवामानात एक अत्यंत मोठा, अनपेक्षित आणि सर्वांना धक्का देणारा बदल होण्याची शक्यता काही हवामान अभ्यासकांनी आता वर्तवली आहे. अरबी समुद्रात अचानक वाऱ्यांची दिशा बदलल्याचे अत्यंत दुर्मिळ संकेत मिळत असून त्यामुळे या कोरड्या दुष्काळाच्या आणि रखरखीत परिस्थितीत काहीसा बदल होऊ शकतो का, याकडे आता संपूर्ण राज्याचे आणि बळीराजाचे डोळे लागून राहिले आहेत. उद्याच्या दिवसात निसर्ग नेमका कोणता नवा खेळ खेळणार आहे, कोणते नवीन संकट घेऊन येणार आहे किंवा कोणता आशेचा नवा किरण घेऊन येणार आहे, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पण या नवीन बदलाची सविस्तर माहिती आणि तो अनपेक्षित ट्विस्ट नेमकं काय आहे, तो कोणता जिल्हा आहे जिथे हवामान अचानक पलटी मारणार आहे आणि जिथे पावसाचा महापूर येणार आहे, ते आता आपण पाहणार आहोत, कारण निसर्गाचा हा पुढचा खेळ यापेक्षाही जास्त भयानक आणि थरारक असणार आहे. ओके 1.3